आज आपण हाफ मंथ केक बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी हा जो केक बनवला आहे यामध्ये कुठलाही लिंबूचा रस किंवा व्हिनेगर किंवा सायट्रिक ॲसिड असं कुठलंही टाकलेले नाही आहे. विदाऊट व्हिनेगर, विदाऊट सायट्रिक ॲसिड हे मी फक्त दह्यापासून हा स्पंज बनवलेला आहे. तर या स्पंजची तुम्ही सॉफ्टनेस पाहू शकतात. तर हाफमध्ये इथे मी 2 लेअरमध्ये सर्वात आधी कट केलं आणि दोन्ही पार्टला हाफमध्ये कट केलं. त्यानंतर यांना मँगो फ्लेवरने मी फिलिंग केलेली आहे. तर जेव्हा हाफ केक बनवतो त्या केकमध्ये असेंबल करताना थोडं त्रास होते. सो इथे मी 4 लेअरमध्ये केलं आणि 4 लेअरमध्ये बरीच छान हाईट आली होती. तर त्याला छान मी क्रमकोट करून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही याला सेट व्हायला ठेवून द्या. सेट झाल्यानंतर एकतर तुम्ही या केकला एक छोटी स्ट्रॉ येते ती स्ट्रॉ लावून हा केक देऊ शकता, जेणेकरून हा पडू नये. पण मी हा कुठेही एकही स्ट्रॉ न लावता ही जी केक आहे दिली होती. तर इथे पायपिंग बॅगच्या मदतीने मी क्रीम लावलेली आहे आणि पूर्ण कवर करून घेतली व्हाईट कलरच्या क्रीमने आणि पॅलेट नाईफने इथे मी क्लीन केलेली आहे. तर आपल्याला जी क्रीम लावायची आहे हाफ केकला तर पायपिंग बॅगच्याच मदतीने लावायची. आपल्या केकला लवकर फिनिशिंग देता येते. त्यानंतर मी स्क्रॅपरच्या मदतीने इथे क्लीन केलेली आहे आणि खूप जास्त क्लीन नाही केली आहे, कारण मला या दिवशी बरेच आणखी केक बनवायचे होते, त्यामुळे मी हे कमीमध्ये निपटवलं आहे. तर यानंतर मी ब्रश घेतला आहे, ब्रशला कलर केलेला आहे. पर्पल कलरचं कलर हे मी ब्रशला लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये मदतीने आधी लाईन्स दिलेल्या आहे, कारण केक हा प्लेन ठेवायचा नव्हता, काहीतरी करायचं होतं, त्यामुळे याला ब्रशच्या मदतीने इथे मी कवर केलेला आहे. तर त्यानंतर ब्रशच्या मदतीने लाईन्स दिल्यानंतर काही सरळ लाईन तर काही आडव्या लाईन्स अशा देऊन मी इथे हा केक कवर केलेला आहे आणि याला छान सेट होऊ दिलं. जे मी फॉन्डंट लावणार होती तर ते त्यावर मेल्ट होऊ नये त्यासाठी मी त्याला केकला छान सेट होऊ दिलं. त्यानंतर गोल्डन कलरचा जो स्प्रे येतो त्या स्प्रेच्या मदतीने हलकी बॉर्डर दिलेली आहे आणि जी आपली फॉन्डंटची व्हिडिओ ती सेपरेट टाकणार आहे. तर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. तर इथे मी गोल्डन स्प्रे मारल्यानंतर याला छान सेट होऊ दिला आणि सेट झाल्यानंतर एक फॉन्डंटचा जो टेडी बनवलेला होता तो लावला आणि काही क्लाउड जे बनवलेले होते तर हे मी कुठलाही मोल्ड न यूज करता हाताच्या आणि पेपरच्या मदतीने इथे मी हे बनवलेले आहे. तर याची फुल व्हिडिओ ही लवकरच येईल, सो सबस्क्राईब करून ठेवा. तर इथे काही स्टार बनवले आणि छोटा बेबी आणि काही आणखी क्लाउड्स बनवलेले आहेत आणि इथे मी टूथपिकच्या मदतीने इथे मी सीडी बनवलेली आहे, कारण जी फॉन्डंटची सीडी बनवली होती ती थोडी क्रॅक गेली, त्यामुळे इथे मी टूथपिकची एक सीडी बनवलेली आहे आणि ते तिथे लावले आहे. सोबत काही क्लाउड्स लावलेले आहेत आणि इथे हा केक मी फॉन्डंट लावल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेला नाही. तर इथे आपला केक हा रेडी झालेला आहे. कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर इथे आपला केक हा रेडी झालेला आहे. तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल.